आज रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी इथे मुगाची आमटी बनवली होती. मी आणि केतू जेवलेलो आहोत. महेश बाकी जेवायचे. त्यानंतर इथे भाकरी केल्या होत्या मी. तर मंडळी, आपण अशा पद्धतीचा आकाशकंदील आणलेला आहे. नमस्कार मंडळी, मी मायागुडी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं रात्रीच्या वेळी स्वागत आहे. आता रात्रीचे 8:30 वाजलेले आणि आत्ता जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आज वार आहे बुधवार आणि आजपासून आज वार आहे बुधवार. तर आता मी रात्रीचे 8:30ला मार्केटमध्ये जाणार आहे. तर आम्हाला आकाशकंदील वगैरे सगळं घ्यायचं आहे. तर तिथे मी तुम्हाला दाखवेन. मला जसं जमेल तसं मी तुमच्याशी. तर आता मी मार्केटमध्ये जाणार आहे आणि मला बऱ्याच गोष्टी अजून काही घेऊन यायचं आहे. आकाशकंदील वगैरे घ्यायचे, थोड्याशा पंट्या घ्यायचे. मार्केटमध्ये काय आले ते सुद्धा मी मार्केटमध्ये अजून नवीन काय आलं ते मार्केटमध्ये काय आलं ते बघाय मार्केटमध्ये काय आलं ते सुद्धा मी बघणार आहे आणि तुम्हाला सुद्धा मी थोडेफार क्लिप्स नक्की दाखवेन. मला जसं शक्य होईल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मंडळी, आता आपण निघूया बाहेर मार्केटमध्ये आणि सगळी खरेदी झाल्यानंतर वेदांत मला भेटणार आहे आणि मग वेदांतसोबतच मी येणार आहे. आता वेदांत गेला आहे जिमला आणि रात्रीचा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे. तुम्हाला दाखवते मी. नमस्कार मंडळी, मी मायागुडी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं रात्रीच्या वेळी स्वागत आहे. आता रात्रीचे 8:30 वाजलेले आणि आत्ता जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आज वार आहे बुधवार. तर आता मी मार्केटमध्ये जाणार आहे आणि मला बऱ्याच गोष्टी अजून काही घेऊन यायचे आहे. आकाशकंदील वगैरे घ्यायचे. मार्केटमध्ये काय आलं आहे ते सुद्धा मी बघणार आहे आणि तुम्हाला सुद्धा मी थोडेफार क्लिप्स नक्की दाखवेन. मला जसं शक्य होईल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मंडळी, आता आपण निघूया बाहेर मार्केटमध्ये आणि सगळी खरेदी झाल्यानंतर वेदांत मला भेटणार आहे आणि मग वेदांतसोबतच मी येणार आहे. आता वेदांत गेला आहे जिमला आणि रात्रीचा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे. तुम्हाला दाखवते मी. तर आज रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी इथे मुगाची आमटी बनवली होती. मी आणि केतू जेवलेलो आहोत. महेश बाकी जेवायचे. त्यानंतर इथे भाकरी केल्या होत्या मी. तर माझं आणि केतूचं जेवण झालेलं आहे, त्यामुळे आता मी मार्केटमध्ये निघाले. महेश आल्यानंतर जेवतील. आज भात वगैरे काय बनवलेला नाही आहे. वेदांतला भाकरी आणि पनीर बनवलं होतं. तर वेदांत पण जेवलेला आहे आणि तो गेलेला आहे जिमला. तर चला मंडळी, आता पटपट वेळ न घालवता मी आता निघाली आहे मार्केटमध्ये खरेदी करायला आणि केतू बसली अभ्यास करायला. उद्या तिचा शेवटचा पेपर आहे, त्यामुळे ती मस्त अभ्यास करते. तर चला. तर आता घरातली सगळी कामं करून मी घराच्या बाहेर पडली. जेवण वगैरे पण केलं आहे. तर म्हटलं आता निवांत आपल्याला जे काही पाहिजे ते घेऊया आणि घराच्या बाहेर पडताच तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आता मी जवळजवळ 8:45 झालेत तर घराच्या बाहेर पडले आणि तरीसुद्धा बाहेर एवढी गर्दी आहे. आता घराच्या जवळच इथे फटाक्यांचे स्टॉल वगैरे लावले होते, तुम्ही बघू शकता. आता आमच्या घरामध्ये तर फटाके वगैरे आम्ही कोणी आणत नाही, कारण सध्या आता वेदांत तर 7वीपासूनच फटाके वाजवणे त्यांनी बंद केलेले आहे आणि केतूनीसुद्धा आता सध्या फटाके न वाजवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर चला, आता मी आली आहे मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये मला भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या. टॅमॅटो, हिरवी मिरची, त्याचबरोबर कोथिंबिरी. तर सगळं मी आता हे घेतले. त्यानंतर आता इथे आलेले आहे रंग घ्यायला मी. इथे मस्त छान असे विविध रंग होते आणि साचेसुद्धा होते वेगवेगळे, परंतु काही साचे आता माझ्या घरामध्ये ऑलरेडी आहेत, त्यामुळे मी काय सगळं घेत नाही बसली. पण नवीन काय आलं ते बघत होती आणि रंगसुद्धा मागच्या वर्षीचे बरेचसे बाकी होते माझ्याकडे, त्यामुळे इथे मी 2 ते 3च रंग घेतले, जास्त नाही घेतले, कारण बरेच रंग माझे मागच्या वर्षी घेतलेले ते सुद्धा उरले होते. तर आता इथे रंग घेते आणि तुम्ही इथे बघू शकता बाहेर किती छान असे उंबरट्यावरती लावण्याचे लक्ष्मीची पावले वगैरे पण होती, वेगवेगळ्या प्रकारची आलेत, स्वस्तिक वगैरे सगळं. तर हे सगळं आता मी घेतलेलं नाही आहे, कारण ऑलरेडी माझ्याकडे आहे. तर चला, आता मला जे रंग घ्यायचे होते ते मी इथे घेतलेले आहे. कलर्स घेऊन झाल्यानंतर आता इथे मी फ्रूट घ्यायला आली. तर आता इथे मी फळं घेतलेली आहेत, ॲपल आणि बनाना घेतलेला आहे. त्यानंतर आता मी इथे आलेले आहे सुपर मार्केटमध्ये. डीमार्टमध्ये मी मैदा घेतला नव्हता, कारण
माझं असं म्हणणं होतं की जेव्हा मी फराळाचं करायला घेईन तेव्हाच मी फ्रेश असा मैदा घेईन. तर आता इथे मैदा घेणार आहे, कारण आता मला फराळ करायला सुरुवात करायची आहे. सुरुवात तर मी शंकरपाळ्यापासूनच करणार आहे. गोड शंकरपाळी आणि खारे शंकरपाळी. आणि मैदा वगैरे घेतला, थोडीशी साखरसुद्धा घेतली आणि ते सगळं घेऊन झाल्यानंतर आता मी सुपर मार्केटमध्ये फेरफटका मारत होती. काय काय नवीन आले ते बघत होती. ते झाल्यानंतर लगेच मी वेदांतला फोन केला आणि आता मी इथे आकाश दिवे बघायला आलेले आहे, आकाश कंदील बघायला आलेले आहे. खूप छान छान आकाश दिवे होते. त्यातला एक सिलेक्ट केलेला आहे, खूप छान आहे, मला खूप आवडला. वेदांतला मी फोन केला होता, तो मला घ्यायला आला आणि त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मी आकाश दिवा घेतलेला आहे. तर मंडळी मार्केटमधून घरी येता येता आम्हाला 10:30 पावणे 11 झाले होते आणि घरी आल्यावरती महेश यांना मी जेवायला वगैरे वाढलं. मी ऑलरेडी जेवूनच गेली होती, केतू पण जेवली होती, वेदांचं पण जेवण वगैरे झालं होतं. त्यामुळे मी जेवून वगैरेच बाहेर निघाली होती, त्यामुळे काही प्रश्न नव्हता. परंतु बराच लेट झाला आहे आता. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती, 1 मिनिट. तर या ठिकाणी वेदांनी मला व्हाईट कलरचा टी शर्ट आणलेला आहे, तर जॉकी कंपनीचा आहे. तर या कंपनीचेच मी अगोदर पण टी शर्ट वापरते, ते खूप छान असतात, तर सॉफ्ट वगैरे असतात. त्यामुळे मला एक व्हाईट कलरचा टी शर्ट हवा होता. हा जिमसाठीच मागवलेला आहे, तर हा ऑनलाईन नाही मागवला आहे, हा प्रॉपर दुकानात जाऊनच घेतलेला आहे. तर आता हा उद्यापासून वापरायचा आहे, मला जिमसाठी आणलेलं आहे. चला मंडळी, आता मी झोपणार आहे. झोपण्यापूर्वी दूध हळद पिणार आहे, कारण मला सर्दी झालेली आहे. तर व्हिडिओचा पण आता इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.